नमस्कार, मी करिश्मा। एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात एलव्ही न्यूज। ढालगाव जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी कोणाला? उत्सुकता शिगेला। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। आमदार रोहित पाटील आणि त्यांचे काका सुरेश भाऊ पाटील हे या गटातील उमेदवारी कोणाला देणार यावर गटाचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। ढालगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। प्रत्येक इच्छुक उमेदवारी मलाच मिळणार या ठाम विश्वासात असून त्यांनी आपापल्या समर्थकांच्या बैठका आणि प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे। शक्ती केंद्र पाटील कुटुंबाकडे लक्ष। या गटातील उमेदवारीचा अंतिम निर्णय प्रामुख्याने आमदार रोहित पाटील आणि अनुभवी नेते सुरेश भाऊ पाटील यांच्या स्तरावर घेतला जाणार आहे। गटातील कार्यकर्त्यांचा मूड, सामाजिक समीकरणे आणि संभाव्य विजयी उमेदवारांची क्षमता यावर हा निर्णय आधारित असेल। पाटील कुटुंब कोणत्या उमेदवारावर विश्वास टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इच्छुकांच्या दावेदारीमुळे वाढला पेच। उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गटाअंतर्गत स्पर्धा वाढली आहे। निष्ठावंत कार्यकर्ते, नवीन चेहरे आणि अनुभवी स्थानिक नेते असे अनेक जण आपले दावेदारी ठोकून आहेत। पक्षाने कोणाला संधी दिल्यास इतर इच्छुक काय भूमिका घेतात यावरही गटातील राजकारण अवलंबून असेल। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराजी टाळून सर्वांना एकत्र ठेवण्याचे मोठे आवाहन पाटील कुटुंबासमोर उभे राहणार आहे। विजयी उमेदवारांच्या निकषावर मंथन। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा गट आपल्याकडे कायम राखण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहे। यामुळे उमेदवार निवडताना सामाजिक समतोल, इतर पक्षाच्या उमेदवाराला टक्कर देण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवरील पकड हे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत। ढालगाव गट हा कवठेमहांकाळच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण राहिला आहे। त्यामुळे आमदार रोहित पाटील आणि सुरेश भाऊ पाटील ही उमेदवारी कोणाला देऊन एक नवा राजकीय डाव टाकतात याकडे ढालगावसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे। उमेदवारीची घोषणा कधी होणार आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे लवकरच स्पष्ट होईल। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज। मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे।